चिपी विमानतळावरून पुण्याला विमान उडतं, हैदराबाद किंवा बंगलोरला विमान उडतं, पण मुंबईला विमान उडत नाही. उद्योग मंत्रालय किंवा ही जी तत्सम ज्या काही संस्था आहेत, त्याच्या नेमक्या कोणत्या गुंत्यामध्ये हा विमानतळ आणि इथला विमान प्रवास अडकला अशी तुमची अधिकृत माहिती आहे? मी ज्या प्रकल्पाला माझ्या वडिलांनी सुरुवात केलेली तो त्यांचा फार महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट आहे. जसं सी वर्ल्ड आहे तसा विमानतळ पण होतं. तर विमानतळामध्ये नेमकं अडकलो कुठे? तर त्याच्यामध्ये आपल्याला विजेची लाईनचा फार मोठा प्रश्न होता. त्याच्यामध्ये नाईट लँडिंग फॅसिलिटीचा फार प्रश्न होता. आता तुम्ही 1-1.5 वर्षामध्ये अगर तुम्ही बघितलं असेल, तुम्ही प्रवास करता तिथे, नाईट लँडिंग आपल्याला 24 तास आता आपल्याला प्रवासाची परवानगी मिळाली, नाईट लँडिंगची परवानगी मिळाली, 6-6 पार्किंग स्पॉट आता आपल्याला भेटलेला आहे. विजेचा प्रश्न आपल्याकडे टोटली सुटलेला आहे. अप्रोच रोडचा प्रश्न सुटलेला आहे. आत्ता मी तुम्हाला सांगतो, आज तुमच्या इंटरव्ह्यूची तारीख घ्या आणि येणाऱ्या गणपती उत्सवासाठी तुम्ही नवी मुंबई एअरपोर्टपासून तुम्ही चिपीला जाऊ शकता, अशा पद्धतीची तयारी आमची आहे. कारण का मला माहिती आहे की कसा अभ्यास सुरू आहे, काय काय परवानग्या कुठे कुठे आहेत. अदानी कडून जो काय आपल्याला नवी मुंबई एअरपोर्टच्या पार्किंगचे काही स्लॉट कसे उपलब्ध होत आहेत, त्याच्यानंतर पहिलं प्राधान्य नवी मुंबई, मग मुंबई, कसं त्या पद्धतीने मी पूर्ण त्या आत्ता तरी त्या प्रक्रियेमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, एअरपोर्ट तर सुरू त्याच्या अगोदरच होणार आहे. फक्त ह्या वर्षीच्या गणेश चतुर्थीला आपल्याला थेट चिपी विमानतळाला मुंबईपासून जाण्याची पूर्ण संधी उपलब्ध होणार आहे. म्हणून बोलतो ना, ही इंटरव्ह्यूची तारीख आणि तुमचा रेकॉर्डेड इंटरव्ह्यू आहे. आणि सोशल मीडिया असा विषय आता झालेला आहे राजेशजी, की 100 वर्षानंतर पण आपला इंटरव्ह्यू आपण बघू शकतो, म्हणून डिलीट करण्याचं प्रयोजनच नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आज तुमच्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने काही महत्त्वाचे निर्णय हे मी तुमच्याकडे एकतर मासेमारीचा कालावधी वाढवणं आणि दुसरं चिपी विमानतळ सुरू करणं, हे 2 प्रामुख्याने मुद्दे. अजून इंटरव्ह्यू बाकी आहे, पण हे प्रामुख्याने 2 मुद्दे किंवा एक खुलासे किंवा निर्णय पहिल्यांदा कोणाला मी जे दिलेलं आहे त्याचा आता कॉपीराईट आमच्या राजेशजींकडे आहे.